लाईट लावायचं. माझं हे कुठे गेलं स्टोव्हचं? माझं शुभ संध्याकाळ मॅडम. शुभ संध्याकाळ मॅडम. शुभ संध्याकाळ. ऋत्विक ओळखलं का मला? हॅलो मॅम. कसा आहेस? कसं आहेस? मजेमध्ये. कशात मॅडम तुम्ही? एकदम छान, एकदम छान. तुम्ही सांगा, बस तुम्ही कशा मजेत आहात? मॅडम, मजेत मजेत मॅडम. तुम्ही आज एकदम आश्चर्याचा धक्का दिला. हो हो. म्हणजे सुखद धक्का आहे तो. अच्छा. कसं चाललंय ऋत्विकचं? छान चालू आहे मॅडम, आता दुसऱ्या वर्गात गेला. हो ना. हो हो. छान छान ऋत्विक, असंच छान छान शिकायचं हा. हा दाखव मॅडम, दाखव. हाय मॅम. नमस्ते. नमस्ते. मॅम मी भारतचा झेंडा बनवला. मॅडम मी अरे वा. काहीच प्रिपेअर केलंच नाही. आणि कर्नाटकाचा. अरे वा, छान छान. मॅडम मला तुला काय ते सांगायची. थांबा, संजीवनी मॅडम येणार हा, मग तुम्ही आपल्या मॅडमशी बोला. एकच मिनिट ऋत्विक. ऋत्विक तू फ्लॅग दाखव मला पुन्हा एकदा. त्यावर तू नाव लिहिलंयस का तुझं? हो. हो ऍक्च्युली मॅडम हे त्यांना शाळेमध्ये त्यांच्या एक स्टुडंट कॉर्नर आहे तिथे लावायचं आहे, तर त्यांनी नाव लिहून ठेवलंय मध्ये त्याचं. अच्छा, हा. पण लक्षात ठेव, म्हणजे टीचरला पण शाळेत तू सांगितलंस तरी चालेल, फ्लॅग वरती कधी नाव नाही लिहायचं किंवा दुसरं काही. फ्लॅगच्या मागे लिहिलं असतंस ना तरी चाललं असतं. बरोबर फ्लॅगच्या मॅडम. मागे लिहायचं. बरोबर आहे बरं. मॅडम, आणि एक्झॅक्टली. समज तुझ्या टीचरने जरी शाळेत सांगितलं असेल ना, तर आपण टीचरला सांगायचं की मला घरी सांगितलंय की फ्लॅग वरती काही लिहायचं नसतं, त्याच्या मागे मी माझं नाव लिहितो. मॅम म्हणाला की पुढेच लिहायचं. नाही मॅडम, ऍक्च्युली त्याला सांगितलंच नाही की फ्लॅग करा, तर तुम्ही काहीतरी बनवून आणा स्टुडंट कॉर्नर, त्यांनी हे फ्लॅग बनवून तो नेणार. अच्छा, काही हरकत नाही. तू छान केलंय बाळा. ठीक आहे, चुकीचं केलंय असं म्हणाले नाही. खूप छान केलंय. फक्त नाव आहे ना, आपण फ्लॅग वरती काही डिझाईन किंवा नाव असं काही करत नाही. ठीक आहे मॅम. आपला तो अगदी सन्मान मान आहे की नाही आपला देशाचा. फ्लॅग म्हणजे आपली ओळख आहे, मग त्यावरती आपण काही करायचं नसतं. ठीक आहे मॅम. मी लक्ष ठेवेन. काही हरकत नाही. काही हरकत नाही.
संपदा मॅडम येत आहेत ना अजून? आले आले मी एक आले मी आहे. काही दाखवायचं नाही आता कोणाला. मॅडम, संपदा मॅडम, हा बोला ना. हो शेअर संपदा मॅडम करायचंय ना आपल्याला. मी डबल याच्यावरून लॉग इन केली आहे, मला इको येतोय. इको येतोय का? एक ह्याच्यावरून संजीवनी मॅडम तुम्ही एक ह्याच्यावरून लॉग आउट होऊ शकता का? काय म्हणताय मॅडम? तुम्ही 2 ह्याच्यावरून लॉग इन केलंय का? हो, ते शेअरिंग साठी बघत होते ना मी, म्हणून. मग एका ह्याच्यातनं तुम्ही लॉग आउट होऊ शकता का? एक मी लॅपटॉपवर केलंय, एक मोबाईलवर केलंय. संपदा मॅडम, तुम्ही करता का शेअर? हा करते मी मोबाईलवरून पण जॉईन करते आणि शेअर करते. एक मिनिट हा. तोपर्यंत आपण प्रार्थना घेऊयात का? संपदा मॅम. हा माझा आवाज येतोय का? हो आवाज हो येतोय आवाज तुमचा. येते. हा हा मग प्रार्थना सुरू करूया का? मी हे शेअर करते आहे ते. संपदा मॅम. संपदा मॅडम तुम्हाला ऐकू येत आहे का? हो हो येतंय. मी मोबाईलवरून पण शेअर करते. बरं माझं म्हणणं काय की 2-2 ह्याच्यावरून शेअर केलं ना तर आवाजात डिस्टर्बन्स होणार. लॅपटॉप मध्ये करून शेअर शेअर होत आहे का? लॅपटॉप वरून मी शेअर करायची ट्राय करते. एक मिनिट. तोपर्यंत आपण प्रार्थना सुरू करूयात का? हा संपदा मॅम. अगोदर मी सुरू करते. हा कोण म्हणणार आज पहिलं? मी. हा ठीक आहे. स्वरित नंतर स्वरित नंतर कोण म्हणणार? मम्मी. अं, मम्मी. अजून कोण आहे? ऋत्विकने हात वर केलाय. आयुष तू म्हणशील आज तिसरं कडवं? ठीक आहे. स्वरित पासून सुरुवात करूया. हा मॅम. हीच आमची प्रार्थना आन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना आन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. आना पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मा ओ आना पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उजाडवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी समवागणे. आमची प्रार्थना. तिसरं कडवं कोण म्हणणार? मम्मी. आयुष म्हणतोस? दुसरं कोण म्हणतंय? आयुष आहे, तनुष आहे, अजून कोण आहे? अनिशा आहे. कोण म्हणतं? हा तनुष म्हण तिसरं कडवं. छान सावकाश म्हणायचं. हात जोडले सगळ्यांनी?
भोवताली दाटला लाभले आयुष्य चितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे ते थांबले जे संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान. अंजनी मॅडम आहात का? हो अंजनी बोला मॅडम बोला मॅडम मॅडम. मला होस्ट करता का? म्हणजे स्क्रीन शेअर करता येईल मला. हो हो करते हा. हा. मॅम हम्म. काय म्हणते इरा? इरा काय सांगते? झाली प्रेयर. तिला प्रार्थना म्हणायची होती. उशिरा जॉईन केलं ना तिने 2-3 मिनिट. हरकत नाही, कोणतंही एक कडवं म्हणतो चालेल. म्हण म्हण. हीच आमची प्रार्थना अरे हीच आमची मागणे हीच आमची प्रार्थना अरे हेच आमची मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारी संपुते एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुजे अन पुन्हा पसरो मैदान सुटतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. म्हण ना पूर्ण म्हण. बस. हा. ठीक आहे. आज आपण वाचन घेणार आहोत. मॅडम वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे रीडिंग. आपल्याला आज रीडिंग रीडिंग करायचंय. रीडिंग का? हा, रीडिंग करायचंय. संपदा मॅडम तुमचा हा, आवाज आहे ना मॅडम. खूप घुमतोय. तुम्ही 2 ह्याच्यावरती आहात ना? ते 2 हा, याच्यावरून मी लॉग काय इन केलं ना करते, तर मी इको लिव्ह येतोय. करते. मी जे मोबाईलवर जॉईन केले ते कंटिन्यू ठेवते, लॅपटॉपवरच लिव्ह करते म्हणजे इको नाही येणार. हा चालेल, पण शेअरिंग तुम्ही मोबाईल वरून करू शकता का? हो, बहुतेक तरी बघते ट्राय कारण लॅपटॉप वरतीच तुम्हाला शेअरिंग करायला लागेल ना, जर तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर. नाही मोबाईल वरून पण करता येतं. हा नाही मी लॅपटॉप वर आहे का विचारते कारण फाईल की त्यांचं मोबाईल वर आहे? नाही त्यांचं Only the कंटेंट host जर can मोबाईल share वरती असं नसेल ना. येतंय. संपदा कुठून करणार आहे शेअरिंग? मी मोबाईल वरून करते मॅडम. हा मग ओनली होस्ट कॅन शेअर असं येतंय. हा मग त्याला मग तुम्हाला मी संजीवनी मॅडम आणि तुम्हाला मी केलंय. तू लिव्ह करू शकते अंजनी. हो को हो होस्ट केलंय, तू को मीटिंग होस्ट आहे लिव्ह ना कर. ते हा काय होस्ट. हरकत एक नाही. मिनिट हा, संपदा मॅडमला एक होस्ट मिनिट. करून दे. हा हा. हम्म. कोण कोण आज आलेलं आहे वर्गात? संजीवनी मॅडमचे पण 2 आहेत. कोणाला करू मी? संपदा मॅडम तुम्हाला करू का? हा ते अं, शेअरिंगचं बघते ना मॅडम त्याच्यामुळे. एक मिनिट. संपदा मॅडम एकच आहे आता. संपदा मॅडमला होस्ट करून दे. हा ठीक आहे चालेल. ठीक आहे. हा आणि कोण कोण हजर आहे आज वर्गामध्ये? अनिशा, आयुष, इरा, ऋग्वेद. मॅम हा. आता मला हा सगळ्यांनी संपदा सांगा. मॅडम झालंय बघा. हा हा, बघते. हा आता येईल बघा. मग एक आहे ना बंद करा कुठचं पण हो, तुमचं संपदा लॅपटॉप होस्ट किंवा झाली आहे. मोबाईल. हा अंजनी मॅम मला पण को होस्ट करा. हो हो तू मी आहेस केलंय होस्ट. तुम्हाला. हा. तुम्हाला को संजीवनी होस्ट मी मॅडम होस्ट. केलंय. पण तुमचे 2 नंबर आहेत. मग मला माहित नाहीये लॅपटॉपचा आहे का मोबाईलचा आहे. ते एकदा चेक करा. मी को होस्ट कुठच्या ह्याला केलंय ते.
हा संजीवनी मॅडम का बरं 2 याच्यावरून जॉईन झाले? शेअरिंगचं बघत होते मॅडम. मग मी एक लॅपटॉपवर जॉईन केलेलं आणि एक मोबाईलवर केलेलं. हो का? मग त्याच्यात बघा त्यात की झालंय तुम्हाला पण मी संपदा मॅमचं हा झालंय शेअरिंग. मी एका याच्यावरून हे करते, लॉग आउट करते. बरं बरं चालेल. हम्म. मग ठीक तुम्ही आहे. लॉग आउट करा, मी चेक करते. हम्म. बरं मला आता सगळ्यांशी 1 मिनिट बोलायचं आहे. सगळ्यांनी PDF ची प्रिंटआउट घेणं आवश्यक आहे. स्क्रीन शेअरिंग कमीत कमी करणार आहे आपण आणि सगळ्यांनी PDF मधनं वाचायचं आहे. सगळ्यांजवळ पुढच्या वर्गात आज आता कुणाकोणाजवळ प्रिंटआउट आहे सांगा बरं मला जरा. हँड रेज करा. आहे कोणी कोणी प्रिंटआउट काढली आहे? किती जणांनी प्रिंटआउट काढली आहे? ऋग्वेदची आहे, पार्थची मॅम आहे. मॅम हा त्यानंतर मॅम ज्यांनी एकच काढली मिनिट. नाहीये नीता मॅडम माझी एकच PDF मिनिट. टर्न नाहीये. 1 मिनिट कोण संजीवनी बोलताय? मॅडम तुमचं झालंय का? मी बोलते अंजनी. हा संजीवनी मॅडम तुमचं झालंय ना? हो हो झालंय. एका याच्यावरून लॉग आउट केलंय मी मॅडम. आणि ज्या ह्याच्यावर आहात त्याला मी को होस्ट केलंय, हो ठीक आहे ना? हो हो. मग चला मी लीव करते. ओके. चला बाय बाय. बाय बाय. भेटूया पुढच्या वर्गात. बाय मॅम. हो हो नक्की नक्की. नक्की नक्की. चला बाय मॅम. हा तर बाय आज बाय. हा बघा आजच्या वर्गात फक्त स्क्रीन शेअर केला जाईल, त्याच्यानंतर स्क्रीन शेअरिंग करणार नाही. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी PDF आहे पाठवलेली व्यवस्थित त्यातनं प्रिंटआउट काढून घ्यायचे. 4च धडे आहेत, जास्त नाही आहेत. 2 कविता आहेत आणि 2 पाठ आहेत. तेवढाच आपण अभ्यासक्रम नक्की घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यातलं परीक्षेला ज्यांना ऐच्छिक आहे परीक्षा देणं, पण सगळ्यांनी परीक्षा सोपी असते परीक्षा, पण अभ्यासक्रम हाच राहणार आहे. आपण शिकणार पण हेच आहे. त्यामुळे शिकून झाल्यावर अभ्यासाचा आपल्याला परीक्षा देऊन कळेल की आपण किती अभ्यास केला. ठीक आहे. तर याचा PDF घेऊन घ्या. PDF मधनं प्रिंटआउट काढून घ्या आणि पुढच्या वर्गामध्ये प्रिंटआउट घेऊन बसायचं सगळ्यांनी. ठीक आहे. आणि एक वही आणि पेन तर नेहमी सोबतच ठेवायचं. त्याच्यात मॅडम जे जे सांगतात ते प्रश्नोत्तर वगैरे सगळं, कारण त्या धड्यांच्या मागचेच प्रश्नोत्तर येतात परीक्षेमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचं काही येत नाही आणि ते सगळं आपण करून घेणार आहे. ठीक आहे. तर पुढच्या वर्गामध्ये मी पुन्हा येईल आणि मला सगळ्यांजवळ प्रिंटआउट दिसले पाहिजे. मॅम काय सांगितलं तुम्ही परत सांगू शकता मॅम? कोण बोलतंय? मी आयुषची मम्मी बोलते. हा वर्गामध्ये सिलेबस पाठवलेला आहे, पाठ्यक्रम पाठवलेला आहे. ठीक आहे. अरे त्याच्यावर त्या पाठ्यक्रमात 4च धडे आहेत, 2 कविता आणि 2 धडे आहेत आणि PDF ची लिंक वेगळी पाठवली आहे. त्याच्यामधनं ते 2 धडे आणि 2 कवितांचं प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. ते पुढच्या ओके वर्गामध्ये घेऊन बसायचं आहे. म्हणजे मुलांना ओके ओके वाचायला सोपं पडेल. आणि ओके ओके स्क्रीनवरून आणि शक्यतो आम्ही टाळतो स्क्रीन शेअरिंग करणं, कारण स्क्रीनवरून वाचणं हे काही एवढं हो हे नाही आहे आणि ते हातात प्रिंटआउट असली की वाचायला जास्त सोपं पडतं. ओके ओके ठीक आहे. हा चालेल. हो तर हो आयुष पुढच्या वर्गामध्ये प्रिंटआउट घेऊन बसायचं. ठीक आहे. हा चालेल. हा ओके आज मी करतील ओके मॅडम प्रिंटआउट शेअर. घेऊन बसले मॅम. कोण बोलतंय? स्वरित. मी स्वरित. स्वरित. हा स्वरित तुझं आहे, दिसलं मला. छान, उत्तम. तर पुढच्या आता वर्गाला मॅडम त्यांना वाचतील तेव्हा. सगळ्यांनी प्रिंटआउट आणायचे. हा तुम्हाला सोपं होईल. स्क्रीनवरती बघून वाचणं याच्यापेक्षा हातात पुस्तक किंवा प्रिंटआउट असणं जास्त सोपं आहे की नाही? नाही, स्क्रीन शेअरिंग करणारच नाहीये पुढच्या वर्गामध्ये, दॅट्स फॉर हम्म. शुअर. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाजवळ प्रिंटआउट असणं आवश्यक आहे. ते सगळ्यांच्या भल्याचं पण आहे. आणि तुमच्या जो पेन्सिल घेऊन बसा. जेव्हा मॅडम वाचणार आणि तुम्ही वाचणार तेव्हा त्या शब्दाखाली रेषा ओढायची किंवा अंडरलाईन करायचं आणि तो शब्द नाही समजलेला शब्दाला अंडरलाईन करायचं आणि ते मॅडमला नंतर विचारायचं की हे आम्हाला समजलं नाहीये, समजून सांगा. ठीक आहे. हा असा अभ्यास करायचा आहे. थोडा सिरियसली अभ्यास करणं आता आपल्याला गरजेचं आहे. मजा मजा मला आपले क्लासेस छान झाले. हो ना? फन छान झालं मॅम ना आतापर्यंत? आपल्याला खूप सिरियस अभ्यास करायला लागणार. खूपच सिरियस नाही, पण अभ्यास छान करावा लागणार. ठीक आहे. काय काय अभ्यास आहे? आता कळेल ना. सगळाच अभ्यास छान, सोपा सोपा अभ्यास आहे. छान छान गाणी पण आहेत छान. ओके ठीक आहे. छान छान गाडी पडवायचा. हो ते पण आहे. तर आता आज मॅडम आपण आमचं गाडी पळवायचा. काय म्हणतोय? आम्ही आमचं गाडी पळवायचा. गाणी काय करायचं?
बनवायचे. म्हटलं काय नाही की नाही नाही, तुम्ही बनवायची नाही येत. नाही नाही नाही, आता ते जे दिलेलं आहे ना, आता संपदा मॅडम घेणार आहेत क्लास. त्याच्यामध्ये संजीवनी मॅडम आणि संपदा मॅडम तुम्हाला छान समजून सांगतील काय आहे आपल्याला वर्गामध्ये काय अभ्यासाला येणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून बाकीचं आपण नेहमीचे जे करतो ते पण करायचं. ठीक आहे. हा पण अभ्यास अभ्यास पण करायचा आणि बाकी पण छान छान करायचं. ठीक आहे, जमलं? कळलं सगळ्यांना? हा समजला मॅम. ठीक आहे, चालेल. हा, भेटूया पुढच्या वर्गात नक्की. ओके, संपदा मॅडम तुम्ही सुरू ठेवा. हो, चालू करेल. हं? ठीक आहे. स्क्रीन आज दिसते आपण सगळ्यांना? स्क्रीनवरचं क्लिअर दिसतंय तुम्हाला? हो म्हणा की. अच्छा करतात ना आपण? नहीं मैम। प्रिंट दिसते सगळ्यांना क्लिअर? हे काय दिसते की आणि काय? मला दिसते. संपदा, एक मिनिट मी सांगू का थोडस, तू त्याला ना झूम कर, एक पहिला पॅराग्राफ झूम करू शकते का? ट्राय करते. हा, कारण ते वाचायला नाही होत आहे. म्हणजे मोबाईलवर तरी वाचायला नाही होत आहे आणि मोबाईलवर आम्हाला झूम करता येत नाहीये. हा, आता जमलं, आता जमलं. थांब एक मिनिट. बाकीच्यांनी करून बघा बरं, कोण कोण मोबाईल वरून आहे त्यांनी झूम करून जमतंय का? आता आता व्यवस्थित आहे ग. तरी पण दिसत वाचायला त्रास होतोच थोडाफार. हा, आता अजून झूम थोडं. करता येतंय. तनुष, लॅपटॉपवर करता येते म्हणून सांग. हा, येतंय येतंय. हो, ठीक येतंय आहे. येतंय. दिसतंय? बस तनुष बस. ठीक आहे, आता आईबाबांची मदत घ्यावी लागणार तुम्हाला. मैम माझी आई प्रिंट आउट करते. छान, खूप छान. तर मग आता प्रिंट आम्हाला आउट मॅम हा, आम्हाला बोला. आई आणि पापाची मदत करायला लागणार. आई मदत बाबा घ्यावी लागणार. मदत ते घ्यावी झूम लागणार. झूम करायला. कारण तुला जर करता नाही आलं तर आई बाबांना करून मागावं लागेल. म्हणूनच म्हणतेय की पुढच्या वर्गात आठवणीने प्रिंट आउट घ्या. ठीक आहे, चालेल. हा, करा. चालेल, दिसतंय आता. आता हे एवढंच यूज करायचं. ठीक आहे. ठीक आहे. प्रिंट आउट कोणाकोणाकडे आहेत? किती जणांकडे आहेत प्रिंट आउट्स? आहेत ना? बाकीच्यांना स्क्रीन वरती दिसतंय, मोबाईल वरती झूम कर. पेंडॉल. ठीक आहे, मग आज आपण वाचन घेऊया. तिथे पहिला धडा, जे तुमच्या परीक्षेसाठी किंवा जे पुस्तक आहे त्यातला पहिला धडा आहे आमची सहल. तर आपण ह्या धड्याचं आज वाचन घ्यायचंय की आपल्याला किती वाचता येतंय, कसे आपण वाचतोय ते बघण्यासाठी. तर छान वाचायचं वाचताना. हा, जिथे पूर्णविराम आहे तिकडे थोडा वेळ थांबायचं. पूर्णविराम म्हणजे ते वाक्य संपलंय. जिथे उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, तिथे आपण उद्गार म्हणजे बोलतो तसा उच्चार पण करायचा. आणि जिथे एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गार चिन्ह आणि इन्व्हर्टेड कॉमास म्हणजे अवतरण चिन्ह. तर अवतरण चिन्ह कधी आहे आणि उद्गारवाचक चिन्ह कधी आहे, इथे पण आपलं लक्ष पाहिजे. जोडशब्द आपण शिकलो थोडेफार. जोडशब्द नीट वाचायचे आणि सावकाश वाचायचे. प्रत्येकाला आपण एक एक पॅरेग्राफ देऊया वाचायला. ठीक आहे. पहिलं कोण वाचणार सगळ्यात पहिलं? मी. छान. सगळ्यात पहिलं तनुषने हात वर केला. मग आपण सगळ्यांना देणार. पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचायचंय. पहिलं तनुष वाच. आमची सहल गावच्या अमराईमध्ये गेली होती. दिसत नाहीये. आता केलं मी, झूम केलं अजून. आता व्यवस्थित दिसेल तुम्हाला. टच करू नकोस. सहलीला
वर्गातील एक मिनिट वर्गातील संपदा मॅडम, एक मिनिट. त्यांचा जो प्रिंट आउट आहे ना, त्यांना वाचायला लावा. ठीक आहे. हा, कोण आज वाचतं त्यांचं घ्या आणि जे ज्यांनी आज पुढच्या वेळी जे प्रिंट आउट आणतील त्यांना त्यांना तसं वाचायचं. त्रास होतोय ना वाचायला, काय हरकत नाही. प्रिंट आउट मधनं ज्यांचा जो आहे त्यांना वाचायला लावा आज. ठीक आहे. कुणाजवळ प्रिंट आउट आहे? अनिशा आणि स्वरित पण दाखवत होता ना आता. स्वरित अजून कोणाकडे आहे? हा, स्वरित जवळ आहे, अनिशा जवळ आहे. अजून कोण आहे? आयुष जवळ आहे का? जान्हवी जवळ आहे का प्रिंट आउट? माझ्याकडे आहे. हा, ऋग्वेद जवळ आहे. ठीक ऋग्वेदकडे आहे, आहे. अच्छा. ऋग्वेदकडे आहे. स्वरित, ऋग्वेद आणि अनिशा, आज तिघांना वाचायला लाव मग. ठीक आहे. ऋग्वेद आम- हा वाच. आमची सहल गावाच्या आमराई मध्ये गेली होती. सेलीला वर्गातील वर्गातील सर्व मुले मुले मुली मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले. ऋग्वेद तुझ्याजवळ कोण बसलाय? ये मॅडम, आई. हा, तुम्ही मदत नका करू, त्याला वाचू द्या. ओके ओके. त्याला अजून म्हणजे ते रफर वगैरे म्हणजे हा थोडं. हा, तेच आम्हाला बघायचं आहे आणि त्याला काही अडलं तर आम्ही सांगू. ओके ओके. वाच ऋग्वेद. होते. चित्रा केले चित्रकलेचे साहित्य बरोबर घ्यायला सांगितले होते. आम्ही आमराई निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची दे होती. झाडांची दोत दाट दाट
सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमत इराणचे निरीक्षण करत चाललो चाललो. होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध यादाची माहिती सांगितली. आमराई मध्ये आम्ही सकाळी 11 वाजत पोचलो. हा बस बस पुरे आहे एवढं. ठीक आहे. अमिषा वाच बरं पुढचं. लक्ष आहे का सगळ्यांचं थोडस त्याच्याकडे? तिकडे आहे मॅम आहे. हा मॅम चालेल. अनिशा वाच पुढचं. तिथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी. जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात. पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. त्यांच्या किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछुपी, शिवणापाणी, उंचसावली असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केले. सगळ्यांच्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आम्ही भोजन केलं. त्यानंतर बाईंनी अनिशा छान छान वाचलंस. आता अजून कोणाकडे? स्वरितकडे आहे ना प्रिंटआउट? ऋत्विक आणि स्वरित. ठीक आहे. स्वरितला वाचू दे. ऋत्विक तुला नंतर चान्स देतात. स्वरित वाच पुढे. आमची सुहान नाही तिथून नाही, पुढचं वाचायचंय तुला. गाव स्वरित, अनिशाने वाचलं ना त्याच्या पुढचा पॅरेग्राफ. तुझं लक्ष नव्हतं का?
पण आपण कुठं आणि शाने एंड केले? त्यानंतर बाईंनी बाईंनी. हे बघ स्क्रीनवर दिसतंय ना, तुझ्या बाईंनी. प्रिंट आउट मध्ये बघ हा पॅरेग्राफ. आई. त्यानंतर बाईंनी आम्हाला सापडलं का? स्क्रीनवर दिसते तर पहिलीच ओळ आहे, फर्स्ट लाईन आहे. बाईंनी सव्वाची चित्रे आम्हाला आम्हाला कैरी व आंबा आंब्याच्या आंब्या आंब्याच्या झाडावर यांचला फरक पोपट सांगितल. झाडावर तो वेगळंच काहीतरी वाचतोय. वाचतोय. एक मिनिट थांब. सॉरी, तू थांबून जा. ऋत्विक, तुझं लक्ष होतं का काय वाचायचंय तर? हो मॅडम आहे. हा, ऋत्विक तू वाच आणि सॉरी तू चेक कर आता ऋत्विक कुठून वाचतोय बघ. तो या नंतर तर नंतर त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्र काढायला मॅडम सांगते. सांगितली. मॅडम सांगतात चुकलं तर. आंब्याच्या झाडावर पोपट तू वाच, चुकलं तर आंबा खातो. पोपट आंबा खातो. तो आहे असे चित्र मी काढले. कोणी कैऱ्यांनी लगदलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले तर कोणी आमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्यांनी गोळा कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्री बघितली. त्यांनी आम्हाला कैरी कैरी व
कैरी व आहे बेटा, तर ते प्रिंट आउट तसं आलंय, व आहे ते. पुढे वाच. ई कैरी व आंबा कैरी व आंबा चित्र यातला चित्र अरे कैरी व आंबा यातला पर 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 क सांदी गी तला कैरी पासून आंब्यापासून बनवल्या बनवल्या जाणाऱ्या जाणाऱ्या वेग च्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदार्थाची नावे सांगितली. हा छान छान वाचलं ऋत्विक. स्वरित हा आता लक्ष आहे का तुझं? हा ते तर शब्द अ, ती तिया त्यां नाही त्यानंतर नाही परत सुरू केला. हा त्याचं नाही, तुझं लक्ष आहे का आता? तो कुठे थांबला? पुढचं तू वाच असं म्हणते मी. ते तर आंधी पर्यंत थांबला. वाच ना तू. त्यानंतर बान बान नाही नाही ते तो पॅराग्राफ त्याचा वाचून झालाय, त्याच्या खालचा पॅराग्राफ वाच तू आता. ओके. चालू चालूनी चालून दे सायंकाळी साया सायंकाळी आम्ही घर पुरलो. दिवसभर खेळणं बागदून आणि लहान बपर्यंत चालून देखील आम्ही थकली. थकलो नव्हतो. निवतो उलट आम्हाला उलट खूप आम्हाला खूप उत्साही, आनंदी उत्साहाचे आंदी व ताजेतवाने वाटत होते. जे तवाने वाटत होते. अजून कोणाकडे प्रिंट आउट? ते ज्यांच्याकडे आहे त्यांचं झालं सगळ्यांचं वाचून. पण मी त्याच्यातून वाचू. कोण बोलतय? पार्थ, पार्थ का? हा मॅम. व्हिडिओ हा ऑन हा कर ना. हा ऑन आहे, त्याचा व्हिडिओ ऑन आहे. ठीक आहे पार्थ, वाच वाच. मॅम तुला सोपं वाटतंय का स्क्रीनवरून वाचणं, नाहीतर डोळ्याला त्रास होईल? मॅम येते झूम करतो. मॅम झूम करून दे.
वाटतं स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालं का? हा करतायत त्या परत. दुसरं करते दुसरे हे. आता हे झालं की स्क्रीन शेअरिंग बंद करून बाकीचं घ्या मग तसं कळेल. ठीक आहे, कारण ते मुलं दिसत नाही आहेत स्क्रीन शेअरिंग मध्ये मग. हा ते दिसत नाही बरोबर. हा, त्यांचं लक्ष नाही आहे बरोबर. मॅडम दुसरं कुठलंही एखादं पान लावा, असं काही नाही, कुठलंही पेज घ्या. नाचरे मोरा नाचरे मोराचं आहे का तुझ्याजवळ? नाही नाही, दुसरं कुठलंही पेज घ्या. आता आपण वाचनच बघतोय ना, म्हणून म्हटलं. मॅम आहे. हे ना प्रश्न उत्तर दिसत आहेत मॅडम, स्वाध्याय. मॅम आहे. अच्छा, पार्थ जवळ आहे म्हणतो काहीतरी. आहे का पार्थ? हो मॅम, नाचरे मोर. हा चालेल चालेल, 1 मिनिट थांब, मी सांगते पेज नंबर. 18 नंबरचं पेज काढ, 18. हो मॅम, काढला. वाच आता. नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाचरे मोरा नाच, डगाशी वारा झुजला रे, काळा काळा कापूस पिंजल्या रे, आता तुझी पाळी, वीज देते ताडी, फुलं व पिसारा नाच, धार शरली रे, झाडाची भिजली इरली रे, पावसात न्याहाऊ काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपू टपू कानात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळू डोंगात, निळया सोगाट नाच, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी झाली रे, आभाळात छान छान सातरंगी कमाल कमाल निघाली त्या नाच. अजून कोणाकडे प्रिंट आउट आहे किंवा कोणी असं वाचेल का स्क्रीनवरून? स्वराकडे आहे ना प्रिंट आउट? मॅम माझ्याकडे बुक आहे. बुक आहे का? अच्छा, 1 मिनिट. हा, तर पेज नंबर 27, 27. मॅम 27. मॅम हे हो हो. मी नदी बोलते, मी आहे नदी, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते, इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे
धरून बांधून मला अडवतात. अडवतात. माझे यावर पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. पाण्याचा वापर कर. पाण्याचा वापर करतात. छान छान बसलं स्वरा. आता बघा, ज्यांच्याकडे प्रिंट आउट नाही आहे ह्या वर्गामध्ये, पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी कंपल्सरी प्रिंट आउट आणायचे. आम्ही पुढच्या वर्गापासून स्क्रीन शेअरिंग वगैरे करणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हालाही त्रास होतो की नाही वाचायला, ते झूम करून बघा. त्याच्यापेक्षा पुस्तक किंवा प्रिंट आउट असलं तर सोपं होतं. मॅम माझ्याकडे प्रिंट आउट आहे. कुठलं प्रिंट आउट काढायचे? आम्ही मेसेज केलेला आहे. आपला जो पॅरेंट्सचा पालकांचा ग्रुप आहे ना, त्यावर मेसेज मॅम माझ्याकडे 2 धडे आणि 2 कविता आहेत. त्यांची प्रिंटआउट काढून घ्यायची. छान, जान्हवीने काढली आहे प्रिंटआउट. सगळ्यांनी काढून घ्यायची आहे. ठीक आहे. मॅम माझ्याकडे पूर्ण बुक आहे. छान मॅम मी छान. वाचू? वाच मग पुढे. त्यानंतर मग आपण म्हणी शिकूयात. तू वाच, एक पॅरेग्राफ वाच पूर्ण जान्हवी. मॅम कुठून वाचायचंय? स्वरा थांबली ना पाण्याच्या मी उड्या निर्मिती. मारते तिथून. मी उड्या मारते, त्या चित्राखालीच आहे बघ. मी उद्या मारते. उद्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधबाच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पुढचा पण वाच ना पॅरेग्राफ पुढे. पुढे पण वाच. म्यूट झाली आहेस जान्हवी, तू. आवाज येतोय? म्यूट आहेस तू. म्यूट आहेस तू. अनम्यूट कर. पर्वता उतारावरून मी
सपाट मदनी मैदानी भागात येते. आता माझा वर्ग वेग आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरव्यागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवत. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरी ही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात. कचरा टाकतात. मला प्रदूषित करतात. छान, आईच्या मदतीने छान वाचलंस, हो की नाही? आता आता पुढच्या काय वर्गात आहे ना, राहिलेल्यांनी प्रिंट आउट घेऊन या. काय म्हणताय मॅडम? आता काय घेऊया, अजून 5-7 मिनिटं आहेत. मग त्यांना श्लोक वगैरे म्हणायला सांगितले होते, हा, तसं तेच. घेऊयात का? ते म्हणीवरून ते आहे ना, ते पुढच्या वर्गात घेऊया आता आपण. चालेल, म्हणीवरून पुढच्या वर्गात घेऊया. आज कोण म्हणणार आहे काही? मागच्या वर्गात सांगितलं होतं ना, तयारी करून या म्हणून. कोणी कोणी केली तयारी? मी नाही केलं हात वर तयारी करा. मॅडम, माझं विसरलं तयारी. स्वरितने केली, ऋत्विकने केली. मी नाही स्वरितने मी केली नाही नाही केली. असं म्हणतोय तो मॅडम. नाही केली म्हणतात. मी विसरलो म्हणे ना. ओके ओके, पुढच्या वेळी करशील स्वरित? नेक्स्ट टाइम करशील? नेक्स्ट सॅटर्डेला काय आहे? काही श्लोक म्हणून दाखवायचं. सर मी पण नाही केलं. नाही, कोणी नाही केली, कोणी केली आहे त्याचं विचारतोय आम्ही. फक्त ऋत्विक, त्याचाच एकट्याचा हात वरती दिसतोय मला. आहे. चल ऋत्विक म्हणून दाखव, तू काय केलीयस तयारी? मॅम, हे एक श्लोक आहे तुळशीचं. हा, म्हण. चल म्हण. तुळशी कदशी तन माझे मानपण माझे ऋषिकेशी, माझी चित्त तुझ्या पाय, तुळशी आई नमस्कार. छान. अजून श्लोक कोणाला येतात? कोणाला श्लोक पाठ आहेत? कुठलाही श्लोक चालेल, कोणतंही स्तोत्र. कुठलाही श्लोक. तनुष. मला हा जो मी म्हणायला होता श्लोक, तो माझ्या पणजी आजीनी माझ्या आईला शिकवला. अरे वा, खूप छान. पणजी आजीचे संस्कार तू पुढे चालू ठेवलेस. बस. तनुष काय म्हणतोय? कोणीतरी केला होता हातवर. तनुष. पार्थने पण केलंय. हँडरेज.
म्हण तनुष. एकच मिनिट थांबा. हम्म. अनिशाने पण केलाय, अनिशा, इराने पण केलाय. सर्वांना श्लोक म्हणायचे आहेत. आज सगळे तयार आहेत श्लोक म्हणायला. म्हण अनिशा, म्हण, तो येतोय तोपर्यंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. छान 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 म्हटलंस. हेच तर श्लोक विचारत होतो आम्ही तुम्हाला, हो की नाही? पुढच्या वर्गात त्यांना दुसरे श्लोक पाठ करून यायचे. मॅम, मी मीटिंग सोडू शकते का? काय? मी मीटिंग सोडू शकते का आता? हो, कुठे जायचंय का तुला? नाही. मग संपेलच आता मीटिंग. पार्थ आणि जान्हवी. पार्थ तनुष जान्हवी. म्हणतोय, तनुष. हा, तनुष. म्हण. भगवद्गीता म्हणणार. म्हण. ओम पार्थाय प्रतिभोगितं भगवतं नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिनामध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामृतसन्नतानि भगवद्गीते भगवद्वेषिणीं नमस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारनिन्दयते पत्रमेत्रा येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ध्यानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे दानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः. सर्वोपनिषदो गाहो दोता गोपालनन्दनः पातो वत्स सुदेवोक्ता दुग्धं गीतामृतं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरवर्तिनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे च तत्कुरुं. भीष्मद्रोणकथा जयत्रदशरा गान्धार भीनोत्पला शैलद्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामा विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी स्तोतीर्णा कुरु पाण्डवेन कैवत केशवः आयासेय सर्वोच्चमलं गीतात गण्डोत्कटम् ज्ञानज्ञानतकेसरं हरिकथ सम्बोधना भोगितं लोके सज्जन शपथैरहरा पेपीयमानं मुदा भूय भारत पंकजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्तुपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन रुद्रमरुता सुनन्ति देवैस्तवैः वेदैः साङ्गप्रदत्तमोदविशदै गायन्ति यं सामगाः ज्ञानावसिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुरसुरगणा. देवाय नमः. खूप छान, खूपच सुंदर. छान म्हटलंस. आणि किती हे एवढं मोठं त्याचं पाठांतर आहे. खरोखर छान म्हटलंस. जान्हवी म्हणतेस? सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाय ओंकारे ममलेश्वर परल्लवेदनाथं च डाकिन भीमशङ्कर सेतुबन्धे तु नागेश नागेश दारुकानवे एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं पाठी पठनरम् सत्तु जन्म करो नित्य आयु कामार्थ सिद्धये. छान. 12 ज्योतिर्लिंग जी आहेत शंकर बाप्पांची, महादेवांची, त्यांचा आहे. हा, कोण म्हणताय? आता वर्गाची वेळ होत आली, आपण पुढच्या वर्गात घेऊया मॅडम. ठीक आहे, चालेल. उरलेल्या जे पण आहेत त्यांनी पुढच्या वर्गात म्हणूया. आता त्यांना ठीक आहे. पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी प्रिंट आउट घेऊन या. आणि आजचं ज्यांचं वाचन राहिलंय त्यांचं पुढच्या वर्गात घेऊया. मॅम, पुढच्या वर्गात मला अजून एक म्हणू का मी? हो, पुढच्या वर्गात म्हण. ठीक आहे, चालेल. मग भेटूया पुढच्या वर्गात आपण. चालेल. चला, शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. टाटा. शुभरात्री मॅम. बाय बाय मॅम.